वेलकम बॅक टू लिटिल स्टार। आज आपण ब्रेसलेट्स बनवणार आहोत। तर सुट्टीत कंटाळा आला म्हणून मी ठरवलं की आपण ब्रेसलेट्स बनवूया। आणि शिकता शिकता मी एवढे ब्रेसलेट्स बनवूनही टाकले, कधी बनला कळालंही नाही। तुम्हाला सगळ्यांना फूल आवडतं का? तर चला आज आपण फुलांचं ब्रेसलेट बनवूया। आणि हे मी एक नेकलेसही बनवलाय, काही अंगठ्याही बनवल्या, 2 फुलांच्या अंगठ्या आणि 2 आपल्या नॉर्मल अंगठ्या। आता सर्वात पहिले आपण इलास्टिक थ्रेड घेऊया। तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही यूज करू शकता। यावेळेस मी येलो आणि पिंक यूज करते फुलासाठी, आणि बाकीच्या याच्यासाठी मी ब्लू यूज करणार आहे। पहिला 3 येलो घालून घ्यायचे। मागच्या वेळेस मी ब्लू आणि पिंक केलेलं, म्हणून यावेळेस ठरवलं की येलो आणि पिंक करूया। यावेळेस आपण एकच फूल बनवणार आहे। आता 3 येलो घातल्यावर वरती 1 पिंक घालून घ्यायचा। आणि सर्वात पहिल्या मणीतून आपण दोरा परत बाहेर काढायचा। आणि आपल्याला असा शेप मिळेल। तर आता आपण दुसरी साइड पूर्ण करायला परत 3 येलो घालून घेणार आहोत। आणि बरोबर त्याच्या अपोजिट साइडने आपण दोरी परत बाहेर काढणार। आणि आपलं असं छानसं फूल रेडी आहे। आता मी ब्रेसलेट कंप्लीट करायला ब्लू बीड्स घालणार आहे। तुमच्या हाताचं माप जेवढा असेल तेवढे तुम्ही बीड्स घालू शकतात। मी एक तुम्हाला नवीन गाठ ही मारायला शिकवणार आहे। ती गाठ मी पण आत्ताच शिकली आहे, म्हणजे मी पण ती गाठ पहिल्यांदाच घालणार आहे। तुम्हाला जर पूर्ण ब्रेसलेट फुलांचंच पाहिजे असेल तर तुम्ही तेही करू शकतात। आता मी चेक करून घेते की हे माझ्या हाताला पुरते की नाही। अजून 1-2 मणी घालावे लागतील। तुम्ही पण
जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही पण एकदा चेक करून घ्या, नाहीतर कमी जास्त होतील. तसंच मी एकदा केलं, माझं ते ब्रेसलेट खूपच छोटं झालं माझ्यासाठी. हेच ते ब्रेसलेट. हे मी माझ्या छोट्या भावासाठी बनवलंय. हे मी मम्मीसाठी बनवलंय. आणि आता आपल्याला असे रिंग 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 सारखं गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत वरती जेवढं आपण केलंय तसंच करून घ्यायचं. खालची गाठ नाही मारायची. हां बघा, आणि असा आपल्याला शेप मिळेल. आणि मग तो आपण ओढून घ्यायचा. म्हणजे कसं सगळ्या गाठी एकत्रच येऊन एक छोटी गाठ बनते. म्हणून आपल्याला जास्त गाठी बांधून ते मोठं पण करायला लागत नाही. बघा, हे असं आपलं छानसं ब्रेसलेट रेडी आहे. हे मी मम्मीसाठी बनवलेलं, पण जास्त करून मीच घालते. हे 2 फुलांचं ब्रेसलेट. आणि हे मी जेव्हा हे मणी आणलेले त्यावेळेस सर्वात पहिले बनवलेलं ब्रेसलेट. आणि तुम्हाला माहीतच आहे, जर तुम्हाला हे ब्रेसलेट आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण ट्राय करा. थँक यू.